नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे कैरीपासून. तर कैरीपासून बनवणार आहे मी पंचामृत. तर पहा तुम्ही कैरीपासून पंचामृत कसं बनवणार आहे. आणि हे पंचामृत तुमचं वर्षभर टिकणारं पण आहे. 6 महिने, 3 महिने, 4 महिने टिकणारं आहे. तुम्ही कितीही दिवस खा. पंचामृत एवढं टेस्टी होते ना. आता ही कैरी घेतलेली आहे मी, आणि ही कैरी आता अशी कापून घेणार आहे. पहा, ह्या कैरीचं साल काढायचं. हे पंचामृत तुम्ही तोंडी लावण्यासाठी वापरू शकता. आणि त्याच्यात मी अशी जिन्नस घालणार आहेत ना, तर त्या तोंडात गेल्या ना खूप स्वाद वेगळा येतो त्याचा. तर हे पंचामृत नक्कीच बनवून पहा तुम्ही. खूप टेस्टी लागतं. छान अगदी तोंडाला चव आणणारं हे पंचामृत आहे कैरीचं. तर मी पहा कसं बनवते पंचामृत. तर हे कैरीचं साल काढून घेते. साल ठेवायची नाही, साल काढायची असते पंचामृतला. तर एक कैरी घेणार आहे, एक वाटीभर त्याचे तुकडे करून घेणार आहे. वाटी भरली पाहिजे नाशी अंदाजाने. तर कशा पद्धतीने तुकडे करायचे, कसे करायचे ते पण पहा तुम्ही. तर ही कैरी घेतलेली, सोलून घेतलेली आहे मी. आणि असे छोटी छोटी कापा करायच्या पहिल्या, नंतर त्याचे तुकडे करायचे आपल्याला. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. पूर्ण कैरीचे तुकडे करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आता हे थोडेसं मी दाखवते किती तुकडे करायचे आहेत आपल्याला, किती मोठे करायचे आहेत, कसे करायचे आहेत, ते सर्व व्हिडिओमध्ये दाखवले आहे तुम्हाला. आता हे बाद झालं, आपल्याला भरून घेते मी एका वाटीत. आणि लगेच आपल्याला कढई ठेवायची गॅसवरती. ही कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आणि याच्यात मला टाकायचे 2 चमचे साजूक तूप. पहा बरं का पंचामृत कसं बनते ते. पंचामृत म्हणजे 5 जिन्नस घालायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यापासून बनवायचे. आणि हे नैवेद्यासाठी पण कामाला येणारे मैत्रिणींनो, किंवा तुम्ही असं तोंडी लावण्यासाठी खायला घेतलं तरी पण चालेल. जिरं टाकलेलं आहे आणि सफेद तीळ पण टाकलेलं आहे. मूठभर शेंगदाणे घेतले, ते पण टाकलेले आहेत त्याच्यात, त्या तुपामध्ये. काजूचे तुकडे घेतलेले आहेत, ते पण टाकलेले आहेत त्या तुपामध्ये. ह्या तुपात पहिले भाजून घ्यायचे हे जिन्नस. आता ही कैरी तुकडे घेतले आहे ना, वाटी भरून आहे गच्च कैरी. पूर्ण आंब्याची एका घेतलेली आहे मी. हिला तुपातच भाजून घ्यायची पहिली. छान हलवून घ्यायचं, त्याला भाजून घ्यायचं. आता इथे खोबऱ्याचे तुकडे पण जरा टाकलेले आहेत मी. पहा मैत्रिणी, हे टाकलं ना आपण, दाणे टाकलेत, काजू टाकलेत आणि खोबऱ्याचे तुकडे, हे खाताना ना मध्ये मध्ये येतात. एवढं टेस्टी लागतं ना ते. तर इथं धने जिरे पावडर टाकली आहे. लाल तिखट 1 चमचा, हळद टाकलेली आहे थोडीशी. चांगलं तुपात भाजून घेतलेली आहे मस्त. आता आपल्याला याच्यात चाट मसाला टाकलायचा. चटपटीत पण लागलं पाहिजे ना. अर्धा चमचा टाकलेला आहे चाट मसाला. आणि पाणी ओतून द्यायचं. चांगलं ग्लास 1.5 ग्लास पाणी ओतून द्यायचे आणि याला शिजवायचे आपल्याला.
मीठ टाकायचं चवीनुसार. आणि द्यायचं झाकण ठेवून. होऊन द्यायचं त्याला चांगलं. आपल्याला गूळ घालायचा, गूळ घालायचा. आता 1 लिंबा एवढा मोठा गूळ घातलेला आहे. छान हलवून ते घ्यायचं. मस्त झालेलं आहे पहा, रसरशीत बनलेलं आहे. आता मी काढून दाखवते तुम्हाला. किती जबरदस्त झालेलं आहे ना, पाहताच तोंडाला पाणी सुटन. कलरही फार सुंदर आलेला आहे त्याला. सर्व काढून घेते. रंग किती सुंदर आलेला आहे त्याला. फार छान दिसतंय पण, आणि मस्त पण दिसते. मैत्रिणींनो, माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर मी स्क्रीनवर आता पुढे नंबर देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा पुढे, मग तुम्हाला कळेल कसा मसाला मी करते, कुठे करते आणि काय काय मसाले आहेत. सर्व काही व्हिडिओमध्ये दिलेले आहे. छोटासा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच पाहू शकता. हे बघा, छान असं पंचामृत तयार झालेलं आहे. ते मस्त. तुम्ही नैवेद्यासाठी मी कामाला येणार आहे. पहा बरं रंग, आणि पहा ते पंचामृत किती भारी दिसते. हे बघा, झालेलं आहे आपलं आता संपूर्ण. तर मैत्रिणींनो, नक्कीच हे माझं पंचामृत आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटतंय तुम्हाला पंचामृत. आवडलं का ते? आवडलं असलं तर खरंच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता पुढे मी सांगणार आहे माझ्या मसाल्याविषयी. तर हे मसाले मी मेन गोष्ट गावाकडे बनवते, चुलीवर भाजते. आणि ह्याच्यात बिना केमिकलच्या वस्तू आहेत बऱ्याचशा. आमच्या शेतातल्या उगवलेल्या आहेत आणि शेणखत वापरून बनवलेल्या आहेत त्या बिना केमिकलच्या वस्तू. सगळे मसाले मी भाजलेले आहेत, तेलावर भाजून डंकावर कुटलेले आहेत. मिरच्या साफ करून घेतलेल्या आहेत, त्याचे देठं काढून घेतलेले आहेत आणि ते तरीदार बनतं आहे. आणि वर्षभर लालच्या लाल रंग राहणार, तशाच्या तसा. चव जरासुद्धा बदली होणार नाही. सर्व काही मेजरमेंटनी बनतं. आणि मी वरती तुम्हाला हवी असला तर वरती स्क्रीनवर पहा नंबर दिलेला आहे. डबल नंबर आहे, कुठलाही नंबर लावू शकता आणि पाहू शकता. खूप टेस्टी लागते. मस्त हे पंचामृत एवढं भारी लागते ना. ह्याच्यात मी कस्तुरी मेथीपासून सगळं काही घातलेलं आहे. दालचिनी झाले, सर्व काही, सर्व म्हणजे 18, 19, 20 सगळे मिरच्या धरले तर 20-22 पदार्थ आहे त्याच्यामध्ये. गरम मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, पावभाजी, बिर्याणी मसाला, आणखी लाल तिखट, धने पावडर, जिरा पावडर, हे सर्व मसाले आहेत. तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडलं तर घ्या मसाले. आणि आता माझी पंचामृत कसं झालं ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा. केलं का तुम्ही कधी पंचामृत? नसेल केलं तर जरूर करून पहा. खूप टेस्टी लागतं आहे, खूप छान. तोंडी लावण्यासाठी पर्याय छान आहे, नैवेद्यासाठी पर्याय छान आहे. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, परत भेटूया.